मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी उपोषणाला सुरुवात केलेली आहे। ते मुंबईमध्ये बसलेले आहेत, मात्र त्या विरोधामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ सुद्धा रस्त्यावर उतरलेला आहे आणि ओबीसी महासंघाकडून जो आहे तो साखळी उपोषण नागपूरमध्ये केल्या जात आहे। नागपूरच्या संविधान चौकामध्ये आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि आता उपोषणाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। जवळपास 10 ते 12 लोक रोज या ठिकाणी उपोषणाला बसतात आहेत आणि आपल्या मागण्या ज्या आहेत त्या न्याय्य मागण्यांसाठी आम्ही उपोषण करतो आहे अशा प्रकारे ओबीसी महासंघाकडून सांगण्यात येत आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघ याचं नेतृत्व करत आहे आणि एकंदर जर आपण बघितलं तर जरांगे पाटील यांच्याकडून ज्याप्रमाणे ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी होत आहे त्याला विरोध करण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय ओबीसी महासंघ रस्त्यावर उतरलेला आहे आणि नागपुरात आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या या साखळी उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।